महत्त्वाची लढत आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. अत्यंत महत्त्वाची लढत आहे. राईट ओव्हर द विकेटचा मारा सौरभ आपण पाहतो. आकुट टप्प्याचा चेंडू आहे. पॉईंटच्या डोक्यावरून चेंडूला ढकलला. पुन्हा एकदा आपण पाहतोय मोहसिन जबरदस्त फलंदाजी आहे. कारण नक्कीच सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कारण मागील सामन्यात देखील आपण पाहिलं होतं 63 धावांचा पाठलाग करताना अर्थातच मोईन याने ज्या प्रकारची फलंदाजी केली. पहिल्या सामन्यात देखील एका षटकामध्ये 4 षटकार, त्यानंतर मागच्या सामन्यात षटकारांची हॅट्रिक देखील आपण पाहिली होती. तर आजच्या सत्रामध्ये हनीफ रुमानी WCC वाघेवरे संघाचे ज्यांनी एका षटकात तब्बल 5 षटकार मारले होते. मित्रांनो, षटकारांची आतषबाजी आपण आजच्या सत्रात पाहतोय. कारण फुलटॉसचा चेंडू या स्पर्धेमध्ये वापरला जातोय. सौरभचा पुढचा चेंडू इथं मात्र ओहो, नक्कीच एक चांगली संधी होती. यष्टीरक्षक, कारण कॅचेस विन द मॅचेस मित्रांनो म्हटलं जातं. पकडो कॅच जीतो मॅच. जीवदान मात्र मिळते. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या पण पाहिले तर 7 धावा फलकावरती लागतात. पहिलं षटक आहे. एक चौकार, एक दुहेरीचा टोला आणि एक सिंगल. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. कारण आपण पाहिलं तर 5 षटकांची लढत. 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये जितक्या धावा गोळा करता येतील तितक्या धावांवरती भर असणाऱ्या फलंदाजी करणारा संघ अर्थातच सनीकुंड नापोली हा संघ आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये चांगलं प्रदर्शन आहे. इथे मात्र पूल करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कड घेऊन चेंडू पण पाहिलं तर लॉंगॉनच्या पट्टे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सुंदर जेल टिपलाय. पकडो कॅच जीतो मॅच. दॅट शुड बी टेकन. यस डीजे कॅरी ऑन. अप्रतिम जेल टिपलाय. मधील सर्वात मोठी स्पर्धा आपण पाहतोय. अर्थातच वाघेवरे क्रिकेट क्लब आयोजित शब्बीर भाई अलवी चषक 2022. आणि ज्या प्रकारचं आजच्या स्पर्धेला देखील सुरुवात झाली. 5 दिवस चालणारा क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम ऐतिहासिक वाघेवरे क्रिकेट मैदानावरती आपण पाहतोय. आणि ज्या प्रकारचं नियोजन मित्रांनो स्पर्धेचं एक जबरदस्त असं आपण क्रीडांगण आहे. तदनंतर भव्य दिव्य व्यासपीठ. आणि तसंच जर आपण पाहिलं तर प्रत्येक दिवशी प्रत्येक संघातील कॅटेगरीला संधी दिली जाते. कारण आजच्या दिवशी आपण पाहिलं तर गाव टू गाव, तदनंतर ओपन रत्नागिरी जिल्हा मर्यादित, त्यानंतर ओपन सेमी, असं प्रत्येक म्हणजे जे खेळाडू या स्पर्धेमध्ये येतील प्रत्येक संघांना चांगल्या प्रकारचं एक व्यासपीठ असणार आहे. सौरभचा पुढचा चेंडू इथं मात्र सुंदर फटका आहे. मोहसिनच्या बॅटमधून निघालेला फटका. डीप स्कोर लेगच्या पट्ट्यात चेंडू सीमारेषेचा वेध घेताना चेंडू जिंकतोय. क्षेत्ररक्षक हरतोय. चौकार मिळतोय आणि डीजे वाजतोय. आणि आपण जर पाहिलं ना तर सन्नीकुंड नापोलीचा मोहसिन आता ज्या मित्रांनो 11 धावा फलकावरती लागतंय एकट्या मोहसिनच्या खात्यामध्ये. कारण 2 चौकार, एक दुहेरीचा टोला देखील आपण पाहिला. मोहसिन पळवून करण्याचा प्रयत्न होता. सुंदर फटका. इथे मात्र पुन्हा एकदा जीवदान. कारण आपण पाहिलं तर ज्या प्रकारचा वेगवान झेल होता, चांगले प्रयत्न होते. कारण आपण पाहिलं तर मोहसिन सारख्या फलंदाजाला जीवदान देणं म्हणजे कारण महत्त्वाची लढत आहे. डू ऑर डाय. कारण दोन्ही संघांना जर का पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करायचा असेल, आव्हान जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना जिंकावंच लागेल. जिंका किंवा मराशी लढत आहे दोन्ही संघांसाठी. दरम्यान पहिलं षटक संपतंय. पहिले षटकडे संपल्यानंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 1 गडी बाद 11. घेऊन एक चांगल्या प्रकारचं डागजुटी केले, चांगल्या प्रकारचं क्रीडा मैदान बनवलं. म्हणजे आपण पाहिलं तर चारही बाजूला सीमारेषा, म्हणजे असं शहराच्या ठिकाणी अशी मैदान आपण पाहतो. गोळकोट डक्का असेल, त्यानंतर सुबा क्रिकेट असेल, त्यानंतर ऐतिहासिक पोन तलाव. इथे मात्र ज्या ज्या लोकांच्या आपण पाहिलं तर ह्या क्रीडा स्पर्धेसाठी ज्या ज्या लोकांनी आम्हाला जागा उपलब्ध करून दिले, जे मैदान ज्या लोकांच्या जागेमध्ये आहे त्या सर्व लोकांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक आभार मानतो. मित्रांनो, क्रीडा स्पर्धा म्हटली की मैदान अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि अर्थातच ज्यांनी आम्हाला क्रीडा स्पर्धेसाठी आपली जागा उपलब्ध करून दिली ह्या मैदानासाठी, त्या सर्वांचं या स्पर्धेच्या निमित्ताने हार्दिक आभार. हो सैफ आपण पाहिलं तर स्ट्राईकवर आहे. फुलटॉस स्वरूपाचा चेंडू तर लो फुलटॉस आहे. इथं मात्र आपण पाहिलं तर पुन्हा एकदा पॉईंटच्या पट्ट्यात चेंडूला ढकललं जाते. धावसंख्या आपण पाहिलं तर अर्थात षटक क्रमांक 2, 1 गडी बाद 12. 12 लॉस ऑफ 1 विकेट. प्रोग्रेस नाव सेकंड ओव्हर. आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर आशिक साबळे, मकबूल साबळे,
हसीम साबळे, शकील पेवेकर, समीर साबळे, हनीफ साबळे, रफिक झोंबरकर, इखलास साबळे, मैनुद्दीन शिवकर, मोहसिन अनवारे, तन्वीर झोंबरकर आणि वाघविरे ABC संघाचे सर्व जे खेळाडू आहेत ज्यांनी अथक परिश्रम घेतले. अप्रतिम स्पर्धा आहे, लाख मोलाची स्पर्धा आहे मित्रांनो. पुन्हा एकदा मोहसिन शपल लावून खेळण्याचा प्रयत्न होता. सुंदर चेंडू आहे आणि जर पाहिलं तर गोलंदाज षटक क्रमांक 2 संकेत ज्या प्रकारची गोलंदाजी करतो मित्रांनो, प्रत्येक चेंडू ते शपल लावून खेळण्याचा प्रयत्न आहे. असं खेळ आपण कृष्णा सातपुते टेनिसमधील क्रिकेटमधील मित्रांनो सर्वात मोठं नाव आहे. असं आपण शप्पल होऊन कृष्णाला खेळताना पाहतो. इथे त्याच प्रकारचे प्रयत्न होतं, पण ज्या प्रकारचा चेंडू संकेतनं हाताळला होता, पाठलाग केला आहे खेळाडूचा आणि डॉट चेंडूची सांगता मात्र होते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 2 एक गडी बाद 12. पॉवर प्लेचं मित्रांनो दुसरं षटक आहे आणि या षटकात तर डीप फाईनलेगच्या पट्ट्यात बंटी आपण स्वतः पाहतोय. डीप काऊ कॉर्नरच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे आणि अर्थात लॉंग ऑफच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. इथं मात्र स्टँड अँड डिलेवर अप्रतिम पटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडूवर ढकलले. सीमारेषेचा भेद घेताना चेंडू मात्र नक्कीच सीमारेखा पार. चौकार छत्रपती शिवाजींचा छापा आणि अप्रतिम मिळतोय एक चौकार. अप्रतिम गेम ऑन डीजे. यस बॅटमधून निघालेला चौकार क्रमांक 3 आणि आतापर्यंत 3 चौकार एक दुहेरीचा टोला खेळतो. वैयक्तिक 15 धावसंख्येवरती आणि सलामीला ज्या प्रकारची फलंदाजी पॉवर प्लेमध्ये जो करतोय मोहसिन आणि हा फटका जर आपण पाहिला ना तर शप्पल होऊन आपण पाहिलं तर रूम बनवून खेळलेला फटका होता. फुटवर्क आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कव्हरच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे त्याच्या डोक्यावरनं एक सुंदर फटका आपण पाहतोय. धावसंख्या आपण पाहिलं तर अर्थात षटक क्रमांक 2 16 धावसंख्या फलकावरती लागते. इथे मात्र पुन्हा एकदा कडक शॉट आहे. कव्हर ड्राईव्ह सुंदर क्षेत्ररक्षण कव्हरच्या पट्ट्यात अर्थात धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्येकडे पाहिली तर षटक क्रमांक 2 एक गडी बाद 17. 17 म्हणजे क्रिकेटमध्ये मित्रांनो नेल्सन आकडा म्हटला जातो, खतरा मानला जातो. पाहूया कारण मागच्या सामन्यात देखील 17 धावसंख्येवरती फलंदाजाला बाद होताना आपण पाहिलं होतं. अर्थातच आपण जर पाहिलं तर वाघिवरी क्रिकेट क्लब अजित शब्बीरभाई अलवी चषक 2022 ज्यांच्या स्मृतीला उजाळा देण्याच्या दृष्टीने स्पर्धेचं मित्रांनो आयोजन केले. अप्रतिम स्पर्धा आहे. साहेबसाठी अत्यंत जबरदस्त फटका आहे. पुन्हा कव्हरच्या पट्ट्यात चेंडू सीमारेषेचा भेद घेताना नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर नैसर्गिक अडथळा देखील आहे. 2 धाव मिळत आहेत ते सैफला. 2 धावा अर्थातच आपण पाहिलं तर संघाला देखील 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या आपण पाहिलं तर 19 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 2 पहिलं षटक संपलं, धावसंख्या होती 11. ह्या षटकात सनिकेतने सुरुवातीला चांगलं आक्रमण केलं होतं. तिसऱ्या षटकात तिसऱ्या चेंडूत चौकार आला, त्यानंतर 1 आणि ह्या 2 म्हणजे आपण पाहिलं तर तिसऱ्या चेंडूपासून ज्या प्रकारचं सनिकेतवरती आक्रमण केले जाते, धावा गोळा करण्याचा प्रयत्न आहे. मोठे पटके मात्र येत नाहीत, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहतोय सलामीचं मोहसिन हो इथं मात्र पूल काढण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम फटका. पुन्हा एकदा आपण पाहिलं शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्या क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. नो मॅन्स लँड अर्थात लेंडू नो मॅन्स लँडमध्ये जातोय. 2 धावा मात्र मिळत आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर 21 धावा फलकावरती लागत आहेत. पॉवर प्लेचं हे दुसरं षटक एक गडी बाद 21. सायंकाळच्या सत्रात मित्रांनो आपण पाहिले तर दोन्ही संघांसाठी डू ऑर डाय अशी लढत आहे. कारण आजच्या सत्रामध्ये एकूण 10 संघांनी सहभाग घेतला होता. तदनंतर पहिल्या सामन्यात आपण पाहिलं होतं 63 धावांचा पाठलाग करताना 30 धावांची आक्रमक खेळी. मॅन इन फॉर्म आजच्या दिवसाचा हिरो म्हटलं तरी वावगे ठरत नाही आहे. ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली होती अर्थातच मोहींची आणि तदनंतर आपण पाहिलं तरी हा 2 संघ म्हणजेच दुर्बा 11 आणि सनिकोन डापोली धावसंख्या 21 षटक क्रमांक दुसरं देखील संपतोय. 2 षटकांचा खेळ संपतोय आणि 10.50 च्या सरासरीने धावसंख्या फलकावरती लागते 21. तिसरे षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतं. गोलंदाज रितेश. पहिल्या सामन्यात रितेशने सुंदर गोलंदाजी केली होती. अर्थातच 2 षटकं हाताळताना केवळ 11 धावा दिल्या होत्या. तोच रितेश गोलंदाजीवर येतो कारण पॉवर प्लेचं षटक संपतंय, क्षेत्ररक्षण पांगवलं जातंय. रितेश आपण पाहिलं तर मोहसिनसाठी डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू, डीप फाईन लेगच्या पट्ट्यात ते खेळाडू, लॉंग ऑफ देखील आपण पाहतोय. रितेशचा पहिला चेंडू अत्यंत सुंदर पुलचा फटका आहे. नक्कीच लॉंग ऑनच्या पट्ट्यात चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहायला हमीत आहे. खरोखर धावा वाचवले जात आहेत. धावसंख्या 2 ने वाढते. आपण स्थिती पाहिली तर षटक क्रमांक 3 5 षटकांच्या सामन्यामध्ये एक गडी बाद 23. शब्बीरभाई अलवी चषक 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा, लाख मोलाची स्पर्धा मित्रांनो. या स्पर्धेचे स्वरूप आपण पाहिलं तर ज्या प्रकारचे ट्रॉफीज शिल्ड आपण पाहतोय अप्रतिम भव्य दिव्य ट्रॉफीज आहेत मित्रांनो. टप्प्याचा चेंडू होता. अत्यंत सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. गतीचा वापर केला जातोय. कट केला चेंडूला. पुन्हा एकदा
सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आहे. धावसंख्या 2 ने वाढते. संघाचं पावशतक फलकावरती लागते, षटक क्रमांक 3. आणि मित्रांनो, या स्पर्धेचं आपण स्वरूप पाहिलं तर एखाद्या राज्यस्तरीय स्पर्धेला लाजवेल अशाच प्रकारचं भव्य दिव्य व्यासपीठ, अप्रतिम सुसज्ज असं मैदान देखील आपण पाहतोय. तदनंतर ज्या प्रकारचे ट्रॉफीज आणि यूट्यूबच्या माध्यमातून एक जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. शब्बीरभाई अलवी चषक 2022. यस, आपण पाहिलं ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरून जाणारा चेंडू होता. पंच तटस्थ डॉट चेंडूची सांगता मात्र होते. षटक क्रमांक 3. धावसंख्या आपण पाहिले तर 1 गडी बाद 25. इथं आपण पाहिलं सलामीचा फलंदाज मोहसिन अप्रतिम फलंदाजी करतोय. आतापर्यंत 21 धावा मोहसिनच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. राईट टॅप ओव्हर द विकेटचा पुढचा चेंडू आहे. पुल करण्याचा प्रयत्न होता. मिस टाइम पटकन लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडू इमारतीचं वेध घेताना सुंदर क्षेत्ररक्षण आहे. एका हाताने चेंडू अडवला जातोय, मात्र गोलंदाजाकडून चुकी होताना पाहतोय. 2 धावा मात्र संघासाठी, 2 धावा मोहसिनसाठी. आणि इथे आपण पाहिलं तर ह्या 2 धावांनी स्थिती जर आपण पाहिली तर अर्थातच 27 धावा 27 लॉस ऑफ 1 विकेट प्रोग्रेस नाव 3rd ओव्हर. तिसरं षटक क्रमांक आपण पाहतोय. आणि इथे मात्र धावसंख्या होते 27. मोहसिन खेळतोय, चांगली फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आहे. अर्थातच डॉट चेंडूची सांगता मात्र होते. रितेश आतापर्यंत 2-2-2 असं षटक आहे. म्हणजे आतापर्यंत रितेशने 5 चेंडू हाताळलेत नाही, अर्थात 6 धावा मोजल्यात. षटकार चौकर मात्र मारू देत नाही आहे. जकडून ठेवलंय मोहसिनला. पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो, इथं मात्र पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये पाहूया झेल होतो का. पुन्हा एकदा नो मॅच लँड मध्ये चेंडू आहे. आणि मित्रांनो, जे संघ आजच्या सत्रामध्ये विजयी झाले त्यांच्यासाठी महत्त्वाची सूचना आहे. रायझिंग स्टार आणि अर्थात ह्या संघामध्ये जो संघ विजयी होईल त्यांच्या दरम्यान एक चिठ्ठी उडवली जाणार आणि जो संघ त्या चिठ्ठीचा मानकरी ठरेल अर्थात तो क्वार्टर फायनलसाठी पात्र ठरेल. माझ्या सूचनेकडे लक्ष द्या प्लीज. रायझिंग स्टार जिंकलेला संघ आणि ह्याच्यामध्ये जो संघ जिंकतोय त्यांच्यामध्ये जो चिठ्ठीचा मानकरी ठरेल तो डायरेक्ट क्वार्टर फायनलमध्ये जाणारा संघ असणार आहे. आणि जो संघाची चिठ्ठीमध्ये नाव येणार नाही त्याला मात्र सामना खेळावा लागेल. धन्यवाद. डीजे मास्टर एक मधुर संगीत प्लीज. डीजे कॅरी ऑन. आणि आपण पाहिलं तर चिठ्ठीचं मानकरी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर रायझिंग स्टार देखील संघ ठरतोय आणि नशीब देखील बहादुरांची साथ देताना आपण पाहतो. आणि रायझिंग स्टार क्वार्टर फायनलमध्ये जाणारा संघ आहे. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन मित्रांनो. अर्थातच आपण पाहिलं तर सुहेल तांबे आहे ना, टॉस का बॉस, त्याला प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा चिठ्ठीचा कार्यक्रम मित्रांनो झाला आहे तिथे तिथे त्याला मग चिठ्ठीचा मानकरी देखील होताना पाहिलं आहे. सुहेल तांबे चिठ्ठीचा मानकरी ठरतोय. रायझिंग स्टार देखील क्वार्टर फायनलमध्ये जाणाऱ्या या स्पर्धेतील पहिला संघ आहे. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन. इथं आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. षटक क्रमांक 4 मुन्ना गोलंदाजीसाठी स्ट्राईकवर आपण पाहिलं तर डावखुरा सैफ खेळतो वैयक्तिक 5 या धावसंख्येवरती. आणि सलामीचं फलंदाज मोहसिन खेळते वैयक्तिक 24 धावा. 3 खणखणीत चौकर आपण पाहिले. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थातच 29 धावा. आणि आपण जर पाहिलं तर चिठ्ठीचं मानकरी झालेला संघ अर्थातच रायझिंग स्टार, परंतु ज्या छोट्या खेळाडूने चिठ्ठी उचलले तो देखील सैफ आहे. आणि सैफचं देखील कौतुक करावं थोडं कारण अर्धा संघाला पोहोचवण्याची कामगिरी छोट्या सैफची असणार आहे. कारण ज्याने चिठ्ठी उचलली आहे आणि सैफचं देखील आभार मानावे लागतील. रायझिंग स्टार संघ सैफचे हँडशेक कर पहिला, त्याच्यामुळे आपण क्वार्टर फायनलमध्ये दाखल झालेत मित्रांनो. धन्यवाद सैफ, थँक्यू. हा मात्र डेट चेंडू आहे. 29 धावा फलकावरती लागतात. गोलंदाजी मार्कवर मुन्ना. राईट टाइम आपण पाहिलं तर रामुंड विकेटचा मारा आहे सैफसाठी. हो, इथं आपण पाहिलं तर एकाच सैफने चिठ्ठी उडवले आणि रायझिंग स्टारला ओपन क्वार्टर फायनलमध्ये दाखल केले. इथं मात्र सैफ फलंदाजीसाठी मैदानात झगडावं लागते. धावांसाठी बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही आहे. धाव 1 ने वाढते. स्थिती आपण पाहिली तर षटक क्रमांक 4 1 गडी बाद 30. एकूण स्थिती आपण पाहिली तर अर्थातच फरीद फलंदाज पत्र 1 बाद झाले, परंतु ज्या प्रकारे जखडून ठेवलंय पटकेबाजी करू देत नाहीये. मुन्ना देखील 4थ्या षटकात ज्या प्रकारचा पहिला चेंडू हाताळलाय. इथे मात्र सलामीचा
24 धावांवरती खेळणारा मोहसिन एका बाजूने चांगली फलंदाजी करतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडंसं बदल केलं जाते. मोहसिन साठी एक शॉर्ट मिड विकेट आणि यानंतर एक सामना देखील असणार आहे. पुन्हा एकदा मुन्ना राईट ओव्हर द विकेटचा मारा आहे. हो यू मिस आय हिट डेफिनेटली यस विकेट गिरता मधुर संगीत बजता हुआ यस. इथे मात्र पाहिलं बॅक टू द पॅव्हलियन देखील परतावं लागते. मोहसिन एक 24 धावांची जबरदस्त खेळी आपण पाहिली. सेन्सेबल क्रिकेट देखील पाहिलं. आक्रमण देखील पाहिलं. षटक क्रमांक 4 इथं मात्र कमबॅक करताना दिसतोय. अर्थातच बंटीचा संघ म्हणजेच वर्षा दुर्वा 11 संघ इथे मात्र कमबॅक करताना दिसतोय. कारण बंटी एक कर्णधार दुर्वा 11 संघाचा ज्या प्रकारची पहिल्या सामन्यात मित्रांनो फलंदाजी केली होती. एक्सपिरियन्स चॅम्प तदनंतर मुन्ना देखील एक अनुभवी खेळाडू आहे आणि ज्याने महत्त्वपूर्ण मोठा मासा गळायला लागलाय तो मुन्नाच्या. कारण 24 धावांवर ज्या प्रकारची फलंदाजी करत होता अर्थात सलामीचं मोहसिन इथे मात्र मोठा अडथळा दूर केला आहे. 30 लॉस ऑफ 2 विकेट प्रोग्रेस 9 4th ओव्हर 5 षटकांची लढत आहे आणि किती धावांचं टार्गेट सेट केलं जातं हे देखील पाहणं गरजेचं आहे. शाकिब फलंदाजीसाठी स्ट्राईकवर आहे. नॉन स्ट्राईकला सैफ. अकूट टप्प्यात चेंडू पूल करण्याचा प्रयत्न नक्कीच चेंडूला ढकललं जात आहे. अर्थातच डीप मिडॉनच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. धावसंख्या 1 निवडते. स्थिती आपण पाहिली तर 31 31 धावा. मित्रांनो 2022 मधील सर्वात मोठी स्पर्धा लाख मोलाची स्पर्धा अर्थात वाघिवरी क्रिकेट क्लब आयोजित शब्बीर भाई अलवी चषक 2022 भव्य दिव्य स्पर्धा आहे आणि अर्थातच स्वाभिमान आणि अभिमान गाजवणारी स्पर्धा आहे. मुन्नाचा पुढचा चेंडू हो दिशाहीन चेंडू पंचामच्या दिशेने वळतायत. येस इट इज वाईट. सायंकाळच्या सत्रात एक्झरसाईज करावी लागते कारण मुन्ना कारणीभूत ठरतोय आणि मिक्स्टर एक्स्ट्राच्या स्वरूपात एक देखील धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिली तर 32 32 धावा. आणि आपण पाहिलं तर मुन्ना अनुभवी गोलंदाज एक 4थं षटक करण्यासाठी आला आहे आणि इथे मात्र आतापर्यंत चांगली गोलंदाजी होती. तर मात्र दिशाहीन लाईन अँड लेंथमध्ये गोलंदाजी करावी लागेल. सैफ आत्तापर्यंत फलंदाजीसाठी ज्याने आत्तापर्यंत 8 चेंडूंचा सामना करताना थोडासा स्ट्रगल करावा लागते. बॅटच्या पट्ट्यात चेंडू काही येत नाही परंतु 2 धावाने धावा मात्र वाढत आहेत. संघर्ष तिथे पण 34 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 4 आणि आजच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर रायझिंग स्टार चिठ्ठीच्या आधारावरती क्वार्टर फायनलमध्ये जाणारा ह्या स्पर्धेतील पहिला संघ आहे. मित्रांनो उद्याचे येणाऱ्या 4 दिवसांमध्ये क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आपल्याला पाहायचा आहे. कारण या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहिलं तर GTC अर्थातच ग्लोबल टेनिस क्रिकेट मुंबई यांच्या माध्यमातून संकेत गुरव, प्रवीण शिंदे, कृणाल इंदव जी ऑफिशियल टीम आपण पाहतोय यांच्या माध्यमातून लाईव्ह प्रेक्षेपण आहे. मित्रांनो अप्रतिम असं लाईव्ह आहे. हो इथे मात्र सुंदर फटका स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क गोईंग अँड गॉन. येस डीजे ऑन. येस डीजे. आणि षटकार येते. धावसंख्या होते 40. मुन्नाचा राऊंड विकेटचा मारा आहे. ओहो जबरदस्त चेंडू होता. काय जबरदस्त फटका आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट शॉट ज्याला म्हणतात अशा प्रकारचा फटका होता. इथे मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता. थोडासा गचाळ क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. इथे मात्र पाहूया फलंदाज बाद धावचीच्या स्वरूपात परतावं लागतंय सैफला ज्याने अप्रतिम फलंदाजी करत होता आपल्या संघासाठी आणि आपण पाहिलं तर सब बॅक टू द पॅव्हलियन. यस डीजे. आजच्या सत्रामध्ये अद्याप एक सामना खेळवायचा बाकी आहे. पटापट पंचांपणास विनंती करतो मधला जो वेळ आहे तो वाया जाऊन देऊ नका. कारण मित्रांनो आपण जगात सर्व गोष्टी विकत घेऊ शकतो, वेळेला आपण विकत घेऊ शकत नाही आहे. गेलेला माणूस जसा परत येत नसतो ना मित्रांनो, गेलेला वेळ देखील येत असतो. वेळ कोणासाठी थांबत नसते. चला वेळेचं भान ठेवा कारण ही स्पर्धा आपल्याला आजच्या सत्रात अद्याप एक सामना खेळवायचा बाकी आहे.
जेवढ्या मधला फलंदाज बाद झाल्यानंतर दुसरा फलंदाजाने लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. पंच आपण तशा सूचना करा प्लीज. कारण आपण जर पाहिलं तर घड्याळात एक्झॅक्टली 5:30 झालेत. अद्यापही आपल्याला एक षटकाचा एक सामना खेळवायचा बाकी आहे, त्या दृष्टीने सहकार्य करा प्लीज. शेवटचं आणि अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय रितेश. इथे मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहिली तर अर्थातच 42 धावा फलकावरती लागतात 42. आणि स्ट्राईकवर आपण पाहिलं तर अर्थात शाकिब आणि राहिल अशी जोडी. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर राहिल, नॉन स्ट्राईकवर आपण पाहिलं तर शाकिब गोलंदाजी मार्कवर होतोय. रितेश कोट्यातील दुसरं संघामार्फत 5वं आणि अंतिम षटक आहे. अत्यंत वेगवान चेंडू होता. पुन्हा एकदा शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात मुन्ना चेंडूवरती येतोय. धावसंख्या 1 वाढते 43. 43 धावा फलकावरती लागतात. शेवटचं आणि अंतिम षटक आहे. मित्रांनो, आजच्या सत्रात तब्बल आपण एकूण सारासारा विचार केला तर आजच्या सत्रामध्ये धावांचा सक्सेसफुल पाठलाग होताना आपण पाहिला. 58 धावा चेस झाल्या आहेत, 50 धावा चेस झाल्या आहेत, 48 धावा चेस झाल्या आहेत. मागच्या सामन्यात 63 धावा देखील चेस झाल्या होत्या. हो, अत्यंत सुंदर फटका स्टँड अँड डिलिव्हर. व्यासपीठाला सलामी आहे. ऑर्डर शॉट. यस डीजे. अप्रतिम फटका आहे. स्टँड अँड डिलिव्हर. अप्रतिम फटका आहे डीजे मास्टर. 49. 49 धावा फलकावरती लागतात. रितेशचं एक आपण पाहिलं तर रडारमधला चेंडू होता, पट्ट्यातला चेंडू होता आणि ज्या प्रकारचं आक्रमण केलंय लॉंगॉनच्या पट्ट्यात एक सुंदर षटकार आहे. महत्त्वाच्या क्षणी आलेला षटकार. पुन्हा एकदा रितेश. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आहे. पुन्हा बॅक टू बॅक दुसरा षटकार आहे. रितेश ऑन फायर. यस डीजे. रितेश ऑन. पंचावन्न धावा. मित्रांनो, आपण पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 42. ह्या षटकात ज्या प्रकारचं आक्रमण आपण पाहतो. शाकिब आतापर्यंत 3 चेंडू खेळायला खेळतो, वैयक्तिक 13 धावसंख्येवरती. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 5 षटकारांची हॅट्रिक होते का रितेशचा पुढचा चेंडू पंचांना क्रॉस केले. क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये वळतो. यष्टीरक्षकाचा वेध घेताना निर्धाव चेंडूची सांगता मात्र होते. धावसंख्या आपण पाहिली तर षटक क्रमांक 5, 2 गडी बाद 55, 55, 3 गडी बाद 55 आणि हे शेवटचं षटक आहे. इथं आपण पाहिलं तर आपण पाहिलं तर शफल होण्याचा प्रयत्न होता, चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न होता. येस, चांगला डिसिजन आपण पाहतोय. विक्रम रूप गोट्या भोसले. इथेचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा काय कमबॅक आहे. वेगवान चेंडू आहे. पडल्यानंतर ज्या प्रकारे गोळीसारखा चेंडू, गोळीचा वेग आपण पाहिला मित्रांनो आणि त्या प्रकारचा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसावला आहे. काय कमबॅक आहे. बॅक टू बॅक 2 षटकार बसल्यानंतर ज्या प्रकारचं कमबॅक आहे ना, दाखवून दिलं. एक तेरी तू एक मेरी, तू शेर तुम्ही संवाद शेर. कारण 2 षटकारांचं उत्तर तिथल्या तिथे दिले जातं ह्याच मैदानावरती 2 डॉट चेंडूने. सुंदर कमबॅक आहे. आणि उत्तर प्रत्युत्तराचा खेळ म्हणजे क्रिकेट, कमबॅकचा खेळ म्हणजे क्रिकेट, धावांचा खेळ म्हणजे क्रिकेट. मित्रांनो, सुंदर कमबॅक आहे. पुन्हा एकदा रितेश. त्याच प्रकारची लाईन, त्याच प्रकारची लेंथ आपण पाहतोय पंचांच्या डाव्या बाजूने. हो हो हो, आकुटप्याचा चेंडू होता, पूल करण्याचा प्रयत्न होता. अर्थातच आपण पाहिलं तर धावसंख्या 1 निवडते. स्थिती आपण पाहिली तर अर्थात 5 षटकांचा खेळ संपतो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 56 धावा फलकावरती लागल्या. 57 धावांचं उद्दिष्ट आहे. म्हणजे 30 चेंडू आणि जिंकण्यासाठी 57 धावा. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. एक दर्जेदार स्पर्धा. कारण आपण पाहिलं तर स्ट्रगल करत होता. शेवटचं षटक आहे ना मित्रांनो, महागडं षटक म्हणावं लागेल. कारण पहिलं षटक संपलं, धावसंख्या होती 11. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती 10. आणि तिसऱ्या षटकात थोडंसं कमबॅक केलं होतं. रितेशने केवळ 8 धावा दिल्या होत्या. आणि त्याच रितेशला मात्र शेवटच्या षटकात आक्रमण केलं जातं आहे. कारण 2 षटकार, एक जबरदस्त षटकार महत्त्वाच्या क्षणी शाकिबच्या बॅटमधून आपण पाहिले. आणि एकूण स्थिती आपण पाहिली तर मित्रांनो अर्थातच 5 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या गोळा केल्या 56 आणि 57 धावांचं उद्दिष्ट आहे. रितेशने 2 षटकं टाकली आणि आपण पाहिलं तर केवळ चांगल्या षटकात 2 षटकात 22 धावा आणि 56 धावांचा कशा प्रकारे पाठलाग केला जातो पाहण्यासाठी आणि सांगण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सिद्दीक मेमन. ओर टू सिद्दीक. थँक्यू.
अच्छा मुकाबला मैदान के अंदर चल रहा है। आपके स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं फुल टॉस जो गेंदें इस्तेमाल हुई हैं उसके बारे में एडवर्टाइज चल रही है। फुल टॉस की गेंदें खास करके आप देख रहे हैं फुल टॉस जिन्होंने हमारे फुल टॉस चैंपियनशिप जिन्होंने हमारे पास इन स्पॉन्सरशिप की इस टूर्नामेंट के लिए वो अली भाई उनका भी हम तहे दिल के साथ आभार प्रकट करते गए। दूसरे आप देख रहे हैं SM इंटरप्राइजेस, उसके बाद आप आपके स्क्रीन के ऊपर देख सकते हो खास करके फरजान इंटरप्राइजेस, उसके बाद होटल मैक्स सिकन और उसी के साथ फरजान इंटरप्राइजेस भी हैं आपके स्क्रीन के ऊपर। मैच की तरफ भी जाने वाले हैं, बारी बारी हमारे स्पॉन्सर के बारे में भी ढूंढने वाले हैं, हमारे खास करके जिन्होंने इस टूर्नामेंट के लिए योगदान दिया है उनके बारे में भी हम चर्चा करने वाले हैं। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत है। इस मैच के अंदर जीतने के लिए 57 रनों की ज़रूरत है। प्रारंभिक बल्लेबाज मैदान के अंदर बंटी चौहान और संकेत मैदान के अंदर जा रहे हैं। प्रारंभिक गेंदबाज 70 रखा के तैयार हो रहे हैं। इस मैच के अंदर मजा आने वाला है। एक तरफ अगर बात की जाए तो सुनिकुंड बॉयज दापोली ने 56 बनाए 5 ओवर के अंदर 57 रनों का एक बार फिर लक्ष्य रखा इस मैच के अंदर। बात की जाए तो रामपुर के खिलाफ रामपुर की टीम इस टूर्नामेंट के अंदर अगर बात की जाए तो दुर्वा 11 रामपुर इस नाम के साथ खेल रहे हैं। शाम का समय है, शाम के समय बागवेर के इस टूर्नामेंट के अंदर बहुत अच्छा पड़ाव आ रहा है। दूसरा पड़ाव है, 30 गेंदें आपके पास है, 57 रनों की जरूरत है। दुर्वा 11 रामपुर को इस मैच में जीतने के लिए 57 रन बनाने हैं। हमारे साथ स्कोरर जुड़े हुए हैं फरीद साबले जो बहुत अच्छा काम कर रहे हैं, और हमारे साथ टेक्निकल टीम के अंदर GTC लाइव यानी ग्लोबल टेनिस क्रिकेट की टीम बहुत अच्छा काम कर रही है। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का इस टूर्नामेंट के अंदर हम तहे दिल के साथ स्वागत करते हैं। WCC वागीवरे यानी वागीवरे क्रिकेट क्लब प्रेजेंटेड बाय बहुत अच्छा टूर्नामेंट शब्बीर अलवी चषक 2022 दूसरा पड़ाव है। पहली गेंद बहुत कमजोरी के साथ कट करते हुए आसमान की तरफ है खिलाड़ी परवेज गेंद के नीचे, मगर कैच नहीं बना पाए, टाइमिंग नहीं बना पाए थे, मूवमेंट नहीं बना पाए थे, गेंद तक पहुंच गए थे मगर एक बार फिर थोड़ी सी टेढ़े तक कैच लेने की कोशिश की थी। पहली गेंद पर बंटी चौहान को एक बार फिर डकआउट देने की कोशिश कर रहे थे मगर डकआउट नहीं दिखा पाए। रन संख्या 2 रनों के साथ खाता को दबा। गेंदबाज 70 आप देख रहे हैं गेंदबाजी कर रहे छोटे रनअप के साथ अपने बोटिंग बार पर राइट अप और द विकेट सुंदर आड़े बल्ले का इस्तेमाल करते हुए और ऑन साइड पर गेंद एक बार फिर देखिए ऑन साइड पर आते हुए खिलाड़ी तेजी के साथ जब तक गेंद को फीड करते हुए तब तक दोनों बल्लेबाज 1 रन मुकम्मल करते हुए पारी का एक बार फिर पहला ओवर जारी है। जीतने के लिए 57 बनाने अब तक 2 गेंदों के अंदर 3 रन बने हैं। राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन आप देख रहे हैं प्रारंभिक बल्लेबाजों का। प्रारंभिक जो जोड़ी मैदान के अंदर है वो राइट हैंड लेफ्ट हैंड के हैं। स्ट्राइक हैंड पर संकेत है, नॉन स्ट्राइक हैंड पर बंटी चौहान है। फील्डिंग लगातार तब्दीली में आ रही है क्योंकि मैदान के अंदर राइट हैंड लेफ्ट हैंड का कॉम्बिनेशन जब जब आता है तब तब एक बार फिर गेंदबाज फील्डिंग में तब्दीली लाते हैं। गेंदबाज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। सुंदर है, कदमों का इस्तेमाल करते हुए ऑन साइड पर खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है अच्छी फील्डिंग करते हुए। लॉन्ग ऑन पर जो खिलाड़ी बहुत तेजी के साथ आते हुए 1 रन जाने दिया। 1 रन के साथ पहले ओवर की कहानी आप देख रहे हैं। कुल मिलाकर 3 गेंदें समाप्त है और 3 गेंदों के बाद रन संख्या कुल मिलाकर 4 रन बगैर किसी नुकसान के। बैटिंग करने वाली टीम मैदान के अंदर आप देख रहे हैं दुर्वा 11 रामपुर की टीम आप देख रहे हैं। राइट आर्म ओवर द विकेट, रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश है। अब तक सीधे बल्ले के साथ अच्छे रन बन रहे हैं मगर बल्ला टेढ़ा करने की कोशिश कर रहे हैं। युवाओं को हमने अक्सर देखा है सीधे उंगली से घी निकल रहा है, उंगली टेढ़ी करने की कोशिश करते हैं। मैदान के अंदर सीधे बल्ले से रन निकल रहे हैं मगर बल्ला टेढ़ी करने की कोशिश करें गलत सोच के साथ। सोच का दायरा बिल्कुल छोटा है। सुंदर है, एक बार फिर देखिए हवा में खेलते हुए खिलाड़ी पीछे की तरफ है, इन्होंने लपक लिया कैच, वहां पर खिलाड़ी मौजूद थे। बंटी चौहान का विकेट गिरता हुआ गाने का होने वाला है। पहला विकेट गॉन। इस बार फिर देखिए इस मैच में बंटी चौहान से उम्मीदें बहुत ज्यादा थी और बंटी ने उम्मीदों को तोड़ा और एक बार फिर पहला झटका दुर्वा 11 रामपुर की उम्मीदों को लगने वाला पहला झटका, पहला विकेट आप देख रहे हैं। बंटी चौहान बैक टू पवेलियन, नए बल्लेबाज मैदान के अंदर रोहन जा रहे हैं।
शाम के समय है, मैच बहुत अच्छा होने वाला है। भारी तादाद में दर्शक भी इस मैच का आनंद उठा रहे हैं। यूट्यूब पर भारी तादाद में दर्शक जुड़े हुए हैं। हमारे कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं। एक तरफ जीटीसी की पूरी टीम बहुत अच्छा काम कर रही है। और आप देख रहे हैं, एक बार फिर देखिए भाग्यवरी का टूर्नामेंट शब्बीर भाई अलवी चषक 2022 की कहानी आपको सुना रहे हैं। दापोली बनाम रामपुर मुकाबला चल रहा है। 57 रन बनाने हैं, दूसरी पारी का खेल चल रहा है। 4 रन बनते हुए 1 विकेट के नुकसान पर रोहन नए बल्लेबाज राइट अप ओवर द विकेट। सुंदर है, पहली गेंद पर प्रहार करते हुए स्क्वायरली की तरफ कोई खिलाड़ी नहीं है। गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए अंपायर का फैसला देखने वाला है, कितने रन मिलने वाले हैं। इस गेंद के ऊपर एक बार फिर देखिए 4 रनों की मोहर लगते हुए गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए लेते गए और गाने के साथ वापस आने वाले गए। चर्चा जारी रहेगी, गुफ्तगू सब्सक्राइब जारी करा रहेगी। कुणाल गाने के म्यूजिक। साथ वापस आते हैं। के बाद सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं। आप देख रहे हो भाग्यवरी क्रिकेट क्लब का ये टूर्नामेंट शब्बीर भाई अलवी चषक 2022, जिसके अंदर मुकाबला दापोली बनाम एक तरफ रामपुर है। पहले ओवर में जवाबी हमला देते हुए 8 रन बने 1 विकेट के नुकसान पर। प्रारंभिक बल्लेबाज संकेत अभी तक मैदान पर हैं। दूसरे एंड पर रोहन आए हैं, जिन्होंने स्टार्ट 4 रनों के साथ किया। इनका स्टार्ट अच्छा है, पारी को संभालने की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए दूसरा ओवर लेकर पावर प्ले का अब जाकर गेंदबाज मैंडेटरी पावर प्ले दूसरा ओवर लेकर फैजान आते हुए स्ट्राइक एंड पर संकेत है, नॉन स्ट्राइक एंड पर रोकन खड़े हैं। दूसरा ओवर पावर प्ले का रहेगा, राइट आर्म राउंड विकेट, लेग स्टंप के बाहर गए। पहली गेंद लाइन से थोड़ा सा भटक रहे हैं। अंपायर का सिग्नल वाइड बॉल का तबा, लाइन से भटकोगे तो पड़ेंगे फटके। लाइन से अंदर आने की जरूरत है। लेफ्ट हैंडेड खिलाड़ी हैं, ये लेग स्टंप से बाहर जा रहे हैं। ऑफ स्टंप की तरफ टप्पा रखने की जरूरत है, ये लेग स्टंप की तरफ टप्पा रख रहे हैं। पहली गेंद वाइड बॉल का सिग्नल, अंपायर को एक्सरसाइज करने का मौका बिना मिस्टर एक्स्ट्रा के साथ रन संख्या कुल मिलाकर अब 9 रन 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाज तैयार, इस ओवर की अगली गेंद लेकर सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए नंगन की तरफ खिलाड़ी है। सुंदर फील्डिंग, पहला रन मुकम्मल किया, अच्छा थ्रो आ रहा है। 1 ही रन बना गया। 1 रन के साथ दोनों बल्लेबाजों को संतोष होना पड़ेगा। रन संख्या दूसरे ओवर के अंदर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। आप देख रहे हैं रामपुर बनाम दापोली का मुकाबला चल रहा है। दापोली ने पहले बल्लेबाजी की 56 रन बनाए और 57 रनों का टारगेट इस मैच के अंदर सेट किया गया। जवाबी हमला देते हुए रामपुर 10 रन 1 विकेट के नुकसान पर। सुंदर है, बड़ा शॉट खेलने की कोशिश है मगर टाइमिंग अच्छा नहीं कर पाए। ऑन साइड पर खेलते हुए नंगन की तरफ साकिब बहुत अच्छी फील्डिंग करते हुए 1 रन तो छूट जाने वाले हैं। 1 रन के साथ रन संख्या में इजाफा, रन संख्या कुल मिलाकर अब जाकर 11 पर पहुंचे गए। गेंदबाज अच्छा काम कर रहे हैं। पहले ओवर में भी गेंदबाजों ने मेला लौटा गए। दूसरे ओवर की बात की जाए तो अब तक गेंदबाज हावी गए। बल्लेबाजों का बोलबाला देखने के लिए नहीं मिल रहा है। इस मैच को जीतना है तो आपको एक बार फिर बड़े स्ट्रोक खेलने होंगे। पावर प्ले में ज्यादा रन बनाने हैं मगर ज्यादा रन नहीं बन रहे हैं। गेंदबाज तैयार, सुंदर है मैदान के अंदर एक बार फिर देखिए विकेट कीपर के हाथों के नीचे से निकल कर जाती हुई गेंद। अंपायर का सिग्नल 4 रनों का आने वाला है। नसीब का सहारा, भाग्य का सहारा, 4 रनों का इजाफा। गेंद बाउंड्री के बाहर 4 कुल मिलाकर 24 के साथ 15 पर पहुंचते हुए पारी का दूसरा ओवर फैजान कर रहे हैं छोटे रनअप के साथ। राइट आर्म राउंड विकेट अपने बॉडी बार पर रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश।
इसके पहले की गेंद पर बल्ले का बाहर किनार लगने के बाद 4 रन मिले थे। इस गेंद पर नया करने की कोशिश है। सोच का दायरा बिल्कुल छोटा है। सोच का दायरा बड़ा होगा तो एक बार फिर बात बड़ी बन सकती है। सोच का दायरा बड़ा होगा तो एक बार फिर हौसला बढ़ सकता है। मगर ये खिलाड़ी क्या कर रहे हैं? गलत शॉट का इस्तेमाल कर रहे हैं। राइट अम राउंड, सुंदर है, सुंदर है। टप्पा खाने के बाद ज्यादा उछाल ले रहे हैं, बल्लेबाज आगे आ रहे हैं, हरकत कर रहे हैं, मगर इनको एक बार फिर बरकत नहीं मिल रही है। गेंदबाज एक बार फिर अपने विकल्प का इस्तेमाल कर रहे हैं, अपने एक बार फिर टप्पे का इस्तेमाल अच्छा कर रहे हैं, तो ये अच्छे कहला रहे हैं। लाइन तो अच्छी है, टप्पा अच्छा है, उछाल दे रहे हैं, अधिक उछाल है मैदान के अंदर। कसरत भरी गेंदबाजी है, सुंदर है, बड़ा शॉट खेलने की कोशिश, गति परिवर्तन था। टप्पा खाने के बाद एक बार फिर गेंदे समझ नहीं पाए, परख नहीं पाए, गति परिवर्तन थी। लाजवाब ओवर समाप्त होता हुआ दूसरे ओवर का खेल समाप्त है। पहले ओवर में 8 रन आए, दूसरे ओवर में 7 रन आते हुए 2 ओवर का खेल समाप्त है। 2 ओवर की समाप्ति के बाद 15 रन स्कोर कार्ड के पर। अठारह गेंदे और 42 रनों की जरूरत है। स्ट्राइक एंड पर रोहन को आप देख रहे हैं, नॉन स्ट्राइक एंड पर संतोष 70 गेंदबाजी करने के लिए तैयार हैं। पहली गेंद बहुत अच्छी है, टप्पा खाने के बाद चौथे 5वें स्टंप पर से गेंद विकेट कीपर के दस्तानों में। रोहन एक बार फिर देखिए ब्लाइंड स्ट्रोक खेलते हुए, बल्ले और गेंद का कोई ताल्लुक नहीं है। बल्ले और गेंद के बीच में छिड़ी गए जंग, चढ़ा के रंग में भंग होने के लिए खिलाड़ी एक बार फिर तैयार। आज का पहला दिन है, पहले दिन की शाम चल रही है। सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ खेलते में, मगर ज्यादा दूर नहीं बैठ पाए खिलाड़ी। आते में कैच छूटा, लॉन्ग अप की तरफ से खिलाड़ी आए थे, मगर इनके हाथों में एक बार फिर कैच नहीं बनता, कैच ड्रॉप होता। पकड़ो कैच, जीतो मैच, ये कैचेस विन द मैचेस, ये फॉर्मूला भूल गए हैं। 16 गेंदों का खेल शेष है, 41 रनों की जरूरत है। बैटिंग करने वाली टीम दुर्वा 11 रामपुर की आप देख रहे हैं। दुर्वा 11 रामपुर को जीतना के 16 गेंदे 41 रनों की जरूरत है। रन संख्या कुल मिलाकर अब तक आप स्कोर कार्ड के ऊपर देख रहे हैं 16 रन 70 रखेंगे राइट अप ओवर द विकेट। सुंदर है, सुंदर है, लाइन बिल्कुल बेहतर है। एक बार फिर फॉलो थ्रू के अंदर गेंद को उठाते हुए, कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है, कसाबट भरी गेंदबाजी है। 70 रखेंगे बता रहे हैं। ओल्ड इज गोल्ड, जुना तो खरास तो। और मैं एक बार फिर अनुभवी खिलाड़ी हूँ, एक्सपीरियंस कैंपर है। मैदान के अंदर क्या गेंदबाजी करे, कसाबट भरी गेंदबाजी, राइट अप ओवर द विकेट। सुंदर है, शॉट अच्छा नहीं है, हवा में खेलते हुए खिलाड़ी पीछे की तरफ है, लपक लिया, बहुत अच्छा कैच, विकेट गिरता हुआ, गाने का समय आने वाला है। गॉन, सफलता मिलने वाली है। संकेत की पारी समाप्त होते हुए दूसरी सफलता मैदान के अंदर। अपने बॉलिंग मान पर गेंदबाजी करने के लिए तैयार है। 70 रखेंगे, क्या गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदे की है, 4 गेंदों में 1 रन, 1 सफलता इनके नाम पर। राइट अप ओवर द विकेट। सुंदर गए, शॉट इतना अच्छा नहीं, हवा में गए, मिस्टर का खिलाड़ी तेजी के साथ है, मगर कैच तक नहीं गए हैं। ये इंतजार कर रहे थे शायद इनके हाथों में गेंद आएंगे, मगर गेंद टप्पा करने के बाद हाथों में आते हुए यहां से इनको कैच तक पहुंचना बहुत जरूरी था, मगर कैच तक क्यों नहीं गए, एक सवाल बंद रह गए। दूसरी तरफ ये इंतजार कर रहे थे, इनके पास बैंक बैलेंस भी अच्छा है, मगर एक बार फिर देखिए टप्पा खाने के बाद इस गेंद को उठाया है। रन संख्या 2 रनों के साथ इजाफा, 18 रन बने गए। ये भी गेंद बहुत अच्छे गए। एक बार फिर देखिए अग्नि परीक्षा मैदान के अंदर, देखते हैं अंपायर का फैसला क्या है। अंपायर का फैसला शायद बल्ले को लगी है, यही बता रहे हैं। अंपायर कह रहे हैं बल्ले को लगने के बाद पीछे की तरफ गई है, यानी विकेट कीपर का सहारा मिला है, बल्ले का बाहरी किनारा है। रोहन का भी विकेट गिरने वाला है, तीसरा विकेट मैदान के अंदर गिरा है। कुल मिलाकर इस ओवर के अंदर 3 रन आए, और विकेट की बात कीजिए तो 2 विकेट चटकाए गए। 3 ओवर का खेल समाप्त है। रन संख्या 18 रन, जीतने के लिए कुल मिलाकर 12 गेंदे और 39 रनों की जरूरत है। परवेज गेंदबाजी करने के लिए आ रहे हैं। सभी दर्शकों का और खिलाड़ियों का तहे दिल के साथ स्वागत करते हैं। आप देख रहे हैं अच्छा टूर्नामेंट वाग्युरे क्रिकेट क्लब शब्बीर भाई अलवी चषक 2022 की रन संग्राम और महासंग्राम। नए बल्लेबाज मैदान के अंदर, स्ट्राइक एंड पर रितेश, नॉन स्ट्राइक एंड पर नए बल्लेबाज आए हैं गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज चौथे ओवर के अंदर परवेज, 12 गेंदे 39 रन, राइट आर्म राउंड विकेट, अपने बॉलिंग मान पर तैयार।
सुंदर है, बहुत कमजोरी के साथ खेलते हुए एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी है। खिलाड़ी एक बार फिर देखिए बहुत अच्छा कैच पकड़ते हुए विकेट नंबर मैदान के अंदर चौथा विकेट, चौथी सफलता। ब्रितेश बैक टू पवेलियन। परवेज आए, परवेज ने पहली गेंद पर पहला शिकार किया गया के अंदर गिरता 4 विकेट के नुकसान पर यहां से अगर बात की जाए तो स्ट्रगल करने वाली टीम दुर्वा 11 रामपुर इस मैच के अंदर स्ट्रगल कर रहे हैं। स्ट्राइक इन पर न्यू बैट्समैन खड़े हैं, नॉन स्ट्राइक इन पर प्रसाद जा रहे हैं, स्ट्राइक इन पर बल्लेबाज खेलने के लिए तैयार हैं परवेज जो कि चौथा ओवर कर रहे हैं। 11 गेंदे 39 रन, ऑफ साइड पर 4 खिलाड़ी, ऑन साइड पर 5 राइट आर्म राउंड। ये गेंद टप्पा करने के बाद एक बार फिर देखिए लेग स्टंप से बाहर गई, अंपायर का सिग्नल वाइड बॉल, मिस्टर एक्स्ट्रा का इशारा उत्तम्पा। अंपायर को भी एक्सरसाइज करने का मौका मिला है। 11 गेंदों का खेल शेष है, 38 रनों की जरूरत है। अभी भी एक मुकाबला शाम का बचा हुआ है, जो जीतेगा वो भाग्यवरी के साथ टकराने बना है। परवेज अपने बॉलिंग मान पर तैयार। सुंदर है, लाइन बिल्कुल सही है, रफ्तार अच्छी है, लाइन अच्छी है, टप्पा अच्छा है, उछाल अच्छी है। गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, बल्लेबाज को मौका नहीं दे रहे बड़ा शॉट खेलने के लिए। बल्ला हवा में घूम रहा है, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में जा रही है। 10 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए कुल मिलाकर इस मैच के अंदर 38 रनों की जरूरत थी। ऑन साइड पर खेलते हुए पॉइंट की तरफ खिलाड़ी एक बार फिर देखिए यहां से पैरों से रोका है गेंद को। ये क्रिकेट नहीं फुटबॉल खेल रहे हैं, मगर जो कुछ किया बहुत अच्छा किया गया। मैदान के बाहर की तरफ गेंद जा रही थी, पैरों के साथ अंदर की तरफ लाए और अंदर की तरफ लाने के बाद 2 रन खर्च किए गए, 2 रन बचाए हैं। रन संख्या फिर मिलाकर 21। इरफान भाई साबले आपल्याला विनंती असेल आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्लीज इरफान भाई साबले यांना विनंती असेल आपण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तर प्लीज आपल्या प्रतीक्षेत आपला संघ आहे, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा प्लीज। इस मैच के अंदर रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर 22 रन बने गए। ओवर की बात की जो चौथा ओवर जारी है, एक तरफा मुकाबला चल रहा है। ज्यादा इस मैच के अंदर एक बार फिर देखिए जान बल्लेबाजों ने नहीं डाली है, गेंदबाज इस मैच के अंदर कमाल करते हुए। स्ट्राइक इन पर अब प्रसाद खड़े हैं, परवेज अपने बॉलिंग मार्क पर छोटे रन के साथ राइट अप राउंड। सुंदर है, ज्यादा बाहर जा रहे हैं, पीछे नहीं जाना है, आगे की तरफ आना है। पीछे जाओगे तो दुनिया कदम खींचेगी, आगे आओगे तो दुनिया सलाम करने वाली। ये पीछे जा रहे हैं, डर कर खेल रहे हैं, डरना नहीं है, डट कर मुकाबला करना है। ये डर कर मुकाबला कर रहे हैं, डर के मुकाबला नहीं करना, डट के मुकाबला करने की जरूरत है। मालकर के एक बार फिर देखिए स्ट्राइक एंड पर बहुत अच्छे खिलाड़ी है ये, मगर इनके बल्ले पर गेंद लगातार नहीं आ रही है। प्रसाद आप देख रहे हैं अंतरम के अंदर बहुत बड़ा नाम है, ओरम के अंदर ये स्ट्रगल करते हुए नजर आए। 2 गेंदें लगातार बिंदी गई है। ओवर की समाप्ति 4 ओवर का खेल समाप्त है, रन संख्या 22 रन बने हैं, 22 ऑन स्कोर बोर्ड। जीतने के लिए कुल मिलाकर 6 गेंदें और 35 रनों की जरूरत है। 6 गेंदों का खेल बचा हुआ है, 35 रनों की जरूरत है। 6 गेंदे 35 रन, दुर्वा 11 रामपुर को जीतना है। 6 गेंदों के अंदर 35 रन बनाने हैं। बैटिंग करने वाली टीम दुर्वा 11 रामपुर, फील्डिंग करने वाली टीम आप देख रहे हैं मैदान के अंदर खास करके सनी बॉयज कोंड यानी दापोली की टीम आप देख रहे हैं। दापोली बनाम रामपुर का मुकाबला चल रहा है। आखिरी ओवर लेकर गेंदबाज आए हैं, गेंदबाज का नाम बताना है सूरज आते हुए। अपनी ओर से पहला, टीम की ओर से आखिरी ओवर लेकर सूरज तैयार, राइट आर्म ओवर द विकेट। पहली गेंद टप्पा खाने के बाद रफ्तार के साथ विकेट कीपर के दस्ताने में कोई रन नहीं, कोई नुकसान नहीं है। बल्ला हवा में घूम रहा है, गेंद टप्पा खाने के बाद विकेट कीपर के दस्ताने में गए, ऑफ स्टंप के बाहर गए। सही लाइन है, 4थे स्टंप पर 5वें स्टंप पर 5 गेंदों का खेल शेष है, 35 रनों की जरूरत है। मैच छुट्टा पर नजर आ रहा है, फील्डिंग करने वाली टीम के लिए जीत की सुगंध है। सुंदर है, बहुत खूबसूरती के साथ सामने की तरफ खेलते हुए गेंद जा रही है बाउंड्री की तरफ। अंपायर का सिग्नल एक बार फिर देखने बने हैं, शायद टकराव होने के बाद अंदर की तरफ आई है। 4 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए 33 रनों की जरूरत है। 4 गेंदे 33 रनों की जरूरत है। महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर है, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है। क्या इस मैच के अंदर अब जाकर एक बार फिर देखिए ऑन साइड पर गिरते में देरी के साथ आए गए, मगर एक बार फिर क्या चमत्कार के साथ वापसी होंगी। बल्लेबाज ने लाजवाब स्ट्रोक जड़ा है। एक बार फिर उड़ाया आसमान की तरफ, खिलाड़ी वहां पर खड़े हैं, लॉन्ग ऑफ की तरफ खिलाड़ी है, इन्होंने लगभग लिया कैच और विकेट का पतन करने बना गए। विकेट नंबर 5वां गिरता हुआ, 2 गेंदों का खेल शेष है, 27 रनों की जरूरत है।
लगभग ये मैच फील्डिंग करने वाले की टीम के पक्ष में जाता हुआ, क्योंकि 2 गेंदें 27 रनों की जरूरत इस मैच के अंदर है। फील्डिंग करने वाली टीम जीत की कतार पर है, जीत की सुगंध इनकी तरफ आते हुए बड़ी रन संख्या के साथ इस मुकाबले को जीतने वाले हैं। आखिरी 2 गेंदों का खेल शेष है, जीतने के लिए कुल मिलाकर 27 रनों की जरूरत है। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज सूरज तैयार, राइट अप ओवर द विकेट। सुंदर है, सामने की तरफ खेलते हुए गेंद लॉन्गन बॉटल की तरफ जा रहे हैं, गेंद बॉटल के बाहर जाएगी। कमाल का चौबा प्रसाद के बल्ले से आता हुआ। इसके पहले 2 गेंद चौथे ओवर के अंदर स्ट्रगल करते हुए नजर आए, मगर आखिरी ओवर के 5वीं गेंद पर चौबा आता हुआ। 1 गेंद का खेल बचा हुआ है, 23 रनों की जरूरत है। आखिरी मैच का टॉस हम देख रहे हैं। इस टूर्नामेंट के ऑर्गेनाइजर, इस टूर्नामेंट के करता धरता मकबूल भाई, इनके शुभ हाथों से टॉस हो रहा है। दापोली बनाम सनी बॉयज कोंड, दापोली बनाम WCC वागीवरे, WCC वागीवरे ने टॉस जीता है। यानी ओवर बता दें, ओवर कितने रहेंगे? 5 ओवर का मैच है। सनी बॉयज कोंड दापोली बनाम WCC वागीवरे, ये मैच बहुत महत्वपूर्ण रहेगा। टॉस जीतने के बाद मैदान के अंदर क्या करने वाले ये भी देखने वाले हैं। बल्लेबाजी करने का फैसला किया गया है। सनी बॉयज आपको फील्डिंग करनी है, मैदान के अंदर फील्डिंग लगा कर लीजिए। 5 ओवर का मैच रहेगा, पहले 2 ओवर पावर प्ले रहेगा। महत्वपूर्ण मैच एक बार फिर देखने को मिलेगा। आज की शाम का आखिरी मुकाबला आ रहा है, कई मत